स्वागत करतो. आज आपल्या ठिकाणी डिलिव्हरी बॉय ह्या आगामी मराठी चित्रपटाची टीम आलेली आहे. आपल्या या चित्रपटाचे मुख्य कलाकार आहेत प्रथमेश परब, ज्यांना आपण सर्वच जण ओळखतात. एक मराठी सृष्टीमधला एक विनोदी कलाकार, एक रोमॅन्टिक कलाकार म्हणून त्यांची चांगली ओळख आहे. आणि या चित्रपटाचे सहनिर्माते फिलिक्स नडाल या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण आता परबजींशी थोडी या चित्रपटासंदर्भात चर्चा करूया. डिलिव्हरी बॉय हे नाव तसं फार कॉम्प्लिकेटेड दुहेरी अर्थशब्दाने असं वाटतंय, तर नेमका काय अनुभव आहे या चित्रपटासंदर्भातला? ही जी फिल्म आहे, जर तुम्ही ट्रेलर बघितला असेल तर ही जी फिल्म आहे ती सरोगसीवर बेस्ड आहे. आणि डिलिव्हरी बॉय का, तर हे जे डिलिव्हरी बॉय आहेत ते एंटरटेनमेंटची डिलिव्हरी करणार आहे प्रेक्षकांकडे आणि आनंदाची डिलिव्हरी करणार. जनरली काय असतं, एखादं बाळ जर जन्माला आलं किंवा मूल जर जन्माला आलं तर घरी सगळा आनंद होतो. तसाच हा सिनेमा जेव्हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, एक आनंद, एक एंटरटेनमेंट लोकांपर्यंत पोहोचेल. आणि अजून एक डिलिव्हरी बॉय लोकांना काय देईल, बऱ्याचदा काय होतं ना, आपल्याला फक्त हे माहीत असतं की आई होणं हे पेनफुल आहे, हे लोकांना माहीत असतं. पण आई न होणं हे सुद्धा पेनफुल आहे. कारण आपल्या समाजात आई ज्यांना आई होता येत नाही, मूल ज्यांना जन्माला घालता येत नाही, बाळ ज्यांना होत नाही, त्यांना लोक, बायका स्वतः हळदी कुंकू पण लावत नाही, त्यांना डोहाळे जेवणाला बोलवलं जात नाही. सो आपण समाज म्हणून त्यांना किती प्रेशराईज करतो, काय काय त्यांना ऑलरेडी किती प्रेशर असतं, घरून प्रेशर, त्यांच्या एरियात प्रेशर, त्यात आपण त्यांना किती कम्फर्टेबल केलं पाहिजे. आणि जर अशा काही म्हणजे अडॉप्टेशन असेल किंवा सरोगसी असेल किंवा IVF असेल, अशा काही ज्या पद्धती आहेत ज्याच्यामुळे ते आई होऊ शकतात, त्यांना बाळ होऊ शकतं, त्यांना ते आई पण अनुभवू शकतात ते, तर आपण त्यांना का नाही त्याच्याबद्दल अवेअरनेस पसरवायचा. आणि त्याच्यावर भाष्य करणारी ही फिल्म आहे. एक चांगल्या विषयावर फिल्म आहे, पण त्याच्यात कुठेही असा सिरियसनेस नाही आहे की बघा आता आम्ही ह्या विषयाबद्दल व्याख्यान देतो वगैरे, असं काही नाही आहे. एंटरटेनमेंट पद्धतीने मी आणि पृथ्वी प्रताप जे आहे, पृथ्वी प्रतापला सगळे ओळखतात, तर आम्ही दोघं एंटरटेनमेंट पद्धतीने तुमच्यापर्यंत तो विषय पोचतो, तुम्हाला तो कळतो, त्याचा सिरियसनेस कळतो. आणि मग हळूहळू तुम्हाला त्याच्याबद्दल असं होतं की अरे यार हे किती सोपं आहे किंवा हे आपण करू शकतो, तर आपण का त्या बाईला त्रास द्यायचा. असं त्याच्यामुळे त्याच्यावर ओव्हरऑल भाष्य करणारी आणि तरी एंटरटेनमेंट पद्धतीने जाणारी ही फिल्म आहे. तसं आता सरोगसी मदर ही संकल्पना अजूनपर्यंत लोकांनी पूर्णतः मान्य केलेली नाही, आपल्या समाजाने मान्य केलेली नाही. तर ह्या चित्रपटाच्या माध्यमातून असं काय आपण वेगळा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो की जेणेकरून ही संकल्पना ही लोकांच्या मनात रुजली पाहिजे. नाही, या सिनेमात मी तुम्हाला सांगतो, या सिनेमात पहिली गोष्ट तर आम्ही जो विचार केला होता, आम्हाला जे हिट केलं होतं ती हीच गोष्ट होती की सरोगेट मदर म्हणजे काय, ज्यांच्या पोटात बाळ वाढतं त्यांच्या पण आयुष्यात प्रॉब्लेम आहे म्हणून ते सरोगेट मदर बनतात. आणि ज्यांना बाळ होत नाही त्यांना बाळ होत नाही म्हणून ते त्यांना अप्रोच करतात, बरोबर. पण त्या दोघांचेही पॉइंट ऑफ व्ह्यू या सिनेमात आहे. म्हणजे दोघांचे आयुष्य कसे त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे ह्यांना फायनान्शियली प्रॉब्लेम आहे, सरोगेट मदर्सना इमोशनली प्रॉब्लेम, मग त्यांच्या आयुष्यात पण इमोशनल प्रॉब्लेम आहे. तर अशा सगळ्या प्रॉब्लेम्स मधनं आपण त्या सरोगेट मदर्सना त्यांची पण एक जर्नी, म्हणजे माझ्यासोबत ज्या बायका आहेत, तो पोस्टर बघितलं असेल तर 9 बायका आहेत, तर 9 बायकांबरोबर काम करून खरं तर म्हणजे प्रॅक्टिस झाली माझी, लग्न यायचं त्याच्यामुळे म्हटलं त्याची प्रॅक्टिस करून देऊ. पण मला असं वाटलं की त्या बायकांचे पॉइंट ऑफ व्ह्यूज पण आहे या सिनेमात. त्याच्यामुळे कोण बायका आहे आता मी सांगू शकत नाही, पण म्हणजे आता सरोगेट होण्यासाठी जर तुम्हाला सरोगेट मदर बनायचं तर तुम्ही किती वेळा करू शकता सरोगेट मदर, काय त्याची प्रोसेस आहे, कसं होऊ शकतं, तुम्हाला त्याचे किती पैसे मिळतात, हे सगळे इन्फॉर्मेशन पण या सिनेमात आहे. पण फनी पद्धतीने, म्हणजे ते हसवत म्हणजे तुम्ही एक सीन बघितला असेल, तो एक सफरचंद खात माणूस पिऊन आम्हाला समजत असतो की ते कसं असतं, ते प्रयोगशाळेत सगळं होत असतं. तर प्रयोगशाळेत ते फॉरेन लोकांचं जे पोरगं असतं ते आपल्या इथं वाढत असतं, पोटात वाढत असतं आपल्या इकडच्या बाईचा. तर मी त्याला म्हणतो पण ते सगळं ठीक आहे, तुझ्या त्या फॉरेनला तुझ्या काळ पोरगं चालतंय. हे सगळ्या पद्धतीने, हलक्या फुलक्या पद्धतीने, म्हणजे विषय सिरियस आहे, तसं बघायला गेलं तर विषय खूप सिरियस आहे, पण
ज्या प्रकारे जोक्स लँड होतात किंवा ज्या पद्धतीने आम्ही बोलतो, म्हणजे मी एका घरी जाऊन म्हणतो की ते काय सोपं असतं, तसं काय कठीण नसतं. म्हणजे ते म्हणजे आपलं जे पोरग, आपलं म्हणजे तुमचं जे पोरग आहे, म्हणजे त्यांचं जे पोरग आहे ते तुमच्या पोटात वाढवायचं, वाढवून मग तुम्हाला त्याचे पैसे मिळणार, खूप पैसे मिळणार, काय टेन्शन नाही घ्यायचं. म्हणजे काय झोपायचं नवरा नवरीने वगैरे तसं काय नसतं, झोपायचं वगैरे काय नसतं. तर ते जे सगळं आहे ना, ते इनोसंटली जोक्स होतात आणि इनोसंटली लोकांना ते पोचतं. त्याच्यामुळे मला टीजर मध्ये, सो त्याच्यामुळे सरोगसी ही जी प्रोसेस आहे ना, ती तर आहेच फिल्ममध्ये, पण ती सांगत असताना फनी पद्धतीने येते, सो त्याच्यामुळे ती एंटरटेनिंग होते लोकांना. मी आता आपले को प्रोड्युसर दिलीपजींकडे येतो. सर, आपका